तर दुसरीकडे बंगालच्या निवडणुकीदरम्यान एका पक्षानं बंगाल काबीज करण्याचा प्रयत्न केला अशी टीका केलेली आहे। निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपनं खेळ केल्याची टीका केलेली आहे आदित्य ठाकरेंनी। आदित्य ठाकरेंनी बंगाल निवडणुकीवरून भाजपवर अशा आशयाची टीका केल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे प्रवीण दरेकर यांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे। मातोश्रीमध्ये बसून बंगालमध्ये काय घडतंय, आदित्य ठाकरेंना काय कळणार आहे, भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी आदित्य ठाकरेंना असं प्रत्युत्तर दिलंय। बंगालमध्ये निवडणूक लढली गेली की त्याच्यात एका पक्षाने तर बंगाल काबीज करण्याचा प्रयत्न केला देशाची सगळे संस्था वापरून। ह्याच्यावर आपण लक्ष थोडं सगळ्यांचं वेधून घेण्याची गरज आहे, कारण ह्याच्यात आपण पाहिलं असेल तर सेंट्रल सगळ्या फोर्सेस मग सीएपीएफ सीआरपीएफ बीएसएफ वगैरे सगळं वापरलं। चला सुरक्षेसाठी असेल, स्थानिक जनतेच्या सुरक्षेसाठी असेल, आनंद आहे, पण त्याच्याही पुढे जाऊन निवडणूक आयोग वगैरे सगळं जो काही हाती घेऊन भाजपने खेळ करण्याचा प्रयत्न केला हा धोकादायक आहे। देशातली लोकशाही संपलेली आहे हे संकेत आहेत। आता तुम्ही पाहिलं असेल आज पण मला वाटतं एका मतदारसंघात पूर्णपणे रिपोल दिलेला आहे, म्हणजे जोपर्यंत भाजप जिंकत नाही तोपर्यंत रिपोल घेत राहायचं हे निवडणूक आयोगाचं काही माध्यम आहे का, हा देखील एक विचार करा। 100% पश्चिम बंगालवर भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी झेंडा फडकणार यावर आमचा पूर्ण विश्वास आहे। परिवर्तनाची एक जबरदस्त लाट पश्चिम बंगालमध्ये दिसते आणि उद्या त्या प्रत्यक्षदर्शी मतदानातनं दिसून येईल। आदित्य ठाकरेंना पश्चिम बंगालमध्ये काय चाललंय त्याची कल्पना नाही। मातोश्रीत बसून त्या ठिकाणी मोठमोठ्या घोषणा वल्गना करण्यामध्ये त्यांचा कोण हात धरू शकत नाही आणि म्हणून पश्चिम बंगालच्या मतदानावर त्यांचं भाष्य आहे। त्यांनी जरा बंगालमध्ये जाऊन एक दिवस समजून घ्यावं तिथे नेमकं काय चाललंय, जनतेच्या मनात काय आहे। हाती घेऊन भाजपनं खेळ केला अशी टीका आदित्य ठाकरेंनी केलेली आहे। बंगाल निवडणुकीदरम्यान एका पक्षानं बंगाल काबीज करण्याचा प्रयत्न केला। आदित्य ठाकरेंनी या निवडणुकांवरून ही टीका केली आहे। निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपनं खेळ केल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। तर प्रवीण दरेकर यांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय। बंगाल निवडणुकीदरम्यान एका पक्षानं बंगाल काबीज करण्याचा प्रयत्न केला असं आदित्य ठाकरेंनी टीका करत म्हटलेलं आहे। आणि 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज लागतोय, त्याच पार्श्वभूमीवर आपण बोलूयात। अतुल लोंढेजी आपल्यासोबत आहेत। गुड मॉर्निंग अतुल लोंढेजी, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर। आज निकाल लागतोय, अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आज, काय वाटतं निकालासंदर्भात आपली प्रतिक्रिया? ते बरोबर आहे, बंगालवर चाल करून गेले होते 2 दिल्लीचे मुघल, पण ही गोष्ट 70% लोकांनी ऍक्सिस माय इंडिया, CSDS आणि अनेक अशा याला सांगितलेलं आहे कंपन्यांना जे पोल करतात, पॅथॉलॉजिस्ट आहेत, आणि त्यांनी पोल देण्याचं टाळलेलं आहे। आणि 2 दिवसापासून नरेंद्र मोदींचा फोटो काढून तिथे शुभेंदूचा फोटो लावलेला आहे। याच्यावरून काय ते आपल्याला कळायला पाहिजे, पण ही गोष्ट खरी आहे की ज्या पद्धतीने FIR केलं, घुसखोर म्हणजे घुसखोरीवर, पण 2015ची निवडणूक आसामची, 2021ची निवडणूक आसामची आणि 2026ची पण घुसखोरावर काढण्याचा जो प्रयत्न केला, याच्यावरून स्पष्टपणे दिसून येतं की लोकांना हे माहिती आहे। UPA सरकारमध्ये 90,000 पेक्षा जास्त बांगलादेशी जे आहे ते परत पाठवण्यात आले, पण यांच्या या 12 वर्षाच्या काळामध्ये 5,000ही बांगलादेशी जे आहे ते परत पाठवण्यात आलेले नाही आहे। त्यामुळे यांचं फक्त हे जे आहे वातावरण तयार करणे, हिंदू मुसलमान विषय करणे, धर्माच्या आधारावर निवडणुका लढणे, हा एवढा धंदा जो आहे यांचा, तो बंगालच्या लोकांनी चालवलेला नाही आहे। केरळ काँग्रेस सरकार स्थापन करते आहे, तामिळनाडूमध्ये DMK काँग्रेस सरकार स्थापन करत आहे, पुडुचेरीची तीच अवस्था आहे। आसाममध्ये खूप टफ फाईट झालेली आहे। डिलिमिटेशन केली असल्यानंतर सुद्धा डिलिमिटेशन अशा पद्धतीनं केलेलं आहे की त्याला काही ताळमेळच नाही आहे की एक सीटवर किती मतदान राहिलं पाहिजे, किती त्याचा क्षेत्रफळ राहिलं पाहिजे। जसं मनात येईल, जे आपल्या फेवरेबल राहील अशा पद्धतीनं जेरीमँडरिंग करून तिथे निवडणुका लढलेल्या आहे हेमंता बिस्वा शर्मा,
जबरदस्त अँटी इन्कम्बन्सी तिथे तुम्ही स्वतः जाऊन पाहून आलेलो आहे. आता तिथे पण टफ फाईट झालेली आहे. एवढं असून सुद्धा जे 91 लाख वोटर काढले बंगालमध्ये, 27 लाख वोटर असे आहे की त्यांना मतदान करू दिलेलं नाहीये, ऍडज्युडिकेशनच झालेलं नाहीये. त्याच्यानंतर सुद्धा आजची परिस्थिती अशी आहे की तिथे बीजेपी हारते आहे. आजपासून बीजेपीच्या पतनाचा काळ जो आहे तो सुरू झालेला आहे. अतुलजी थेट विचारते, आता मुद्दे तर बरेच आहेत, विकासाच्या दृष्टीनं निवडणूक महत्त्वाची आहे, पण दुसरीकडे एक्झिट पोल जे समोर आले, तुम्ही सुद्धा पाहिले असतील, एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला खूप कमी जागा मिळतात असा अंदाज वर्तवला जातोय. त्यावर आपल्याला काय म्हणायचं आहे? नाही, आता एक्झिट पोल नंतर काढूनही घेतले ना. म्हणजे न्यूज 18 आता कुठल्या चॅनलचं नाव घेणं योग्य नाही आहे. नॅशनल चॅनल वेगळा पोल दाखवतो आणि त्याच चॅनलचा रिजनल चॅनल जे आहे ते रिजनल चॅनल वेगळा पोल दाखवतो. इतकं एक्झिट पोलचं पतन जे झालेलं आहे ते या बीजेपीच्या दबावात झालेलं आहे की हमारी नाही तयार करू, नंतर मग आम्ही पेट्या वगैरे काय गडबड करता येईल ती गडबड करून मग आम्ही तो एक्झिट पोल खरा करण्याचा प्रयत्न केला. आता पोल टाकण्याची हिंमत झाली नाही ना. मेजर पोल कोणते आहेत? CSDS आहेत, ऍक्सिस माय इंडिया, अजून एक आहे. या लोकांनी तर एक्झिट पोलच दिला नाहीये. आणि कारण काय सांगितलं तर 70% लोक शांत आहे. मग हे कुठून कळलं प्रवीण दरेकरांना? कुठून कळलं? जे याच्या कंपन्यांसमोर बोलले नाही, जे तटस्थ लोक आहेत ते बीजेपी समोर बोलले का? जे चाल करून गेले, ज्यांनी मतुआ लोकांचे मतं कापले, ज्यांनी हिंदूंचे मतं कापले, तर ह्या ज्या गोष्टी आहे या अगदी स्पष्टपणे समोर आलेल्या आहे. तो निवडणूक जिंकण्यासाठी निवडणूक आयोगाचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणावर पश्चिम बंगालमध्ये झालेला आपल्याला दिसतो आहे, पाहिलेला आहे. आसाममध्ये अशा पद्धतीने काम केलेलं आहे. तर तरी सुद्धा निवडणूक हे हातात आहे. याचा अर्थ काय आहे तो तुम्ही लावून घ्या. नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो का काढला तेही समजून घ्या. अगदी बरेच मुद्दे आहेत अतुलजी. आता मतदार राजा कोणाला कौल देतो याकडे सुद्धा लक्ष असेल. अगदी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होतीये. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली त्यासाठी.